आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। शिवा शटर उघड। शिवा शिवा आई आमचं शिवा शिवा ऐक असं नको वागू सगळं ऐक शिवा, please. होत ना हे बघ शिवा शिवा शिवा. ऐक हे बघ असं वागू नये बाहेर एक पटकन शिवा शिवानी शिवानी बाळा बाहेर ये। तुम्ही काय करताय सर इथे? अगं मी तुझ्याशी बोलायला आलोय, बाहेर ये ना। मला नाही बोलायचं तुमच्याशी। अगं असं म्हणून कसं चालेल? तू काय म्हणाली होतीस की मी काही झालं तरी मी शिकेन, मला शिक्षणापासून कोणी अडवू शकत नाही असं म्हणाली होतीस की नाही? मग आता तू शाळेमध्ये यायला नकार देतेस? मला नाही जमणार आहे का नाही जमणार? सर। जे काही शिकले ना आणि जे काही केलं ते गेलं आता। मला नाही जमणार। आधी सारखं काय होणार नाही आता। अरे का नाही होणार? अगं ह्याच्यापेक्षा असंख्य संकटावर मात करून तू उभी राहिलेस ह्याच्या आधी, आताही तू उभी राहू शकतेस। नाही उभी राहू शकत। अगं तू उभी राहतेस ना म्हणून हे सगळे लोक तुला एवढा मान देतात। तू खचलेस ना म्हणून ही पोरं खचली आहेत। तू त्यांना उभं करू शकतेस ही ताकद फक्त तुझ्यामध्ये आहे। शिवानी प्लीज बाहेर ये बाळा। नाही मी नाही उभी राहू शकत। का नाही उभी राहू शकत? कारण माझ्या बरोबर झालं हे। माझे पप्पा गेले सर, तेव्हा त्यांना नाही वाचवू शकले मी। आता भाऊ मित्र गेला तर त्यालाही नाही वाचवू शकले ना मी। आणि हे सगळं माझ्या बरोबर का होतंय आता? हे फक्त तुझ्या बरोबर होत नाहीये, असं हजारो माणसांच्या आयुष्यामध्ये अशी दुःख येतात। आणि एक गोष्ट लक्षात ठेव बाळा, जी माणसं दुःखावर मात करून पुन्हा उभी राहतात ना, संकटावर मात करायची ताकद ज्यांच्यामध्ये आहे ना, त्यांच्याच आयुष्यामध्ये हे वारंवार दुःख येत असतात। मला नाही उभं राहता येणार आहे सर। का नाही येणार? हे सगळं झालं, संपलं, मी संपली आहे शिवा। अगं अशी कशी संपू शकतेस तू? तुला संपण्याचा अधिकारच नाहीये। हे शिकवलं का तुझ्या वडिलांनी तुला? वडिलांची शिकवण विसरलीस तू? वडील काय म्हणाले होते? शेवटच्या क्षणापर्यंत मी हरणार नाही, हार पत्करणार नाही। मी विसरले असं समजा सर। बरोबर आहे, मला काही लक्षात नाहीये, पण मी माझ्या पप्पांना नाही ना वाचवू शकले, काहीच नाही करू शकले। अगं बाळा मला तुझं दुःख कळतंय, पण असं खचून चालणार नाही। तर मला उभं पण राहता येत नाहीये। अगं मग असे हात झटकून मोकळी होणार आहेस का तू? हे बघा सर, कोणाला काय वाटायचं ते वाटू दे। शिवा संपली आता, मला नाही जमणार आहे। ठीक आहे, हे जे तू आता बोललीस ना ते बाहेर ये आणि या सगळ्या मुलांच्या डोळ्यामध्ये डोळे घालून सांग त्यांना आपण कोणी लढायचं नाहीये, आपण सगळे हरलेले आहोत। आपण आयुष्यभर याच गॅरेजमध्ये काम करत करत सडून मरणार। ये बाहेर आणि सांग त्यांना। तुम्हाला कळत नाहीये का? मी हरले हे सांगते ना, तुम्हाला कळत नाहीये? मला नाही जमणार आणि हा माझ्या आयुष्याचा निर्णय आहे, तो मी घेतलाय। हे बघा, मी ना खूप सामान्य मुलगी आहे, हे यात काही विशेष नाही। तुम्ही असं समजा की जगात एखादी मुलगी हरली आणि बसली, जा तुम्ही इथून। एखादी मुलगी वेगळी आणि शिवानी वेगळी, तुला हरण्यात मी हात जोडते। या प्रयत्नाला काही होणार नाहीये, तुम्ही जा। शिवानी तुला काय वाटतं ग? या जगामध्ये तू एकटीच आहेस, तुझ्या डोक्यावरती हे सगळे दुःखाचे डोंगर कोसळतात। हजारो माणसं आहेत, त्यांच्याही आयुष्यामध्ये असे दुःखाचे डोंगर कोसळलेत। नाही असू दे ना हजार माणसं, पण आता माझ्या आयुष्यात खूप दुःख आहे आणि मला ते झेपत नाहीयेत। रॉकी आहे ना, रॉकी लहानपणापासून तो खूप अभ्यास करत होता, खूप कष्ट केले त्याने। त्याच्या आयुष्यात इतका आनंद येत होता, सगळं छान होत होतं, आणि त्याच्याच बरोबर हे व्हावं? तुम्ही सांगा ना सर, देव एवढा क्रूर का आहे? तुम्ही सांगा। आणि हे सगळं जे मला बोलताय ना ते त्याला जाऊन बोला, मला नका बोलू। अगं बाळा मला कळतंय ग, पण दुसरा काही उपाय आहे का? तुला उभं राहावंच लागणार ना ग। तुम्हाला कळत नाहीये का? आतून जळते मी, ही भावना तुम्हाला नाही कळणार। असं फक्त तुला वाटतंय, बाकी कुणालाच नाही। तर तुम्हाला काय वाटतं? तुम्ही खूप वाचलंय म्हणून तुम्हाला सगळं कळतं? तुमच्या जवळचं कोणी गेलंय का? सोडलाय तुमच्या मांडीवर जीव? नाही ना? मग मला परत परत शिकवायला यायचं नाही। तुम्ही जा इथून। शिवानी तुझं दुःख फक्त मीच समजू शकतो,
कारण मीही त्या दुःखातून गेलोय. आता प्रश्न विचारलास ना तू, तुम्हाला काय कळणार? तुम्ही या दुःखातून गेलायत का? तुमचं कोणी असं गेलंय का? तुमच्या मांडीवर कधी कोणाचा जीव जाताना तुम्ही पाहिलायत का? हो, पाहिलाय मी. माझ्या मुलीचा जीव जाताना पाहिलंय मी माझ्या डोळ्यांनी. माझ्या डोळ्यांसमोर माझी मुलगी माझ्या मांडीवरती थोडा थोडा जीव. ती फक्त प्रतिकार करू शकली नाही ना, म्हणून केली ती. मी तिला नाना तऱ्हेने वाचवण्याचा प्रयत्न केला, पण मी नाही वाचवू शकलो तिला. गमावलंय मी तिला, आणि मला आता दुसरी मुलगी माझी गमवायची नाहीये. शिवा, काय ना, माझी मुलगी आहे ना, प्रतिकार करण्यात कमी पडली. शिक्षण होतं तिच्याकडे, हिम्मत नव्हती. तुझ्याकडे हिम्मत आहे, प्रतिकार करायची ताकद आहे, शिक्षण नाहीये. ते घ्यायला पाहिजे ना. खूप लढाया लढायच्या आहेत तुला आयुष्यात. नुसत्या लढायच्या नाहीयेत, जिंकायच्या आहेत.